सदर कादंबरीचे वाचन करण्याची संमती डॉक्टर श्री शिरीष धारप यांच्याकडून घेतलेली आहे। जे लोक अशिक्षित आहेत, डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही, अशा लोकांसाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। नारायण धारप हे नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे, तसेच नव्या पिढीला नारायण धारपांच्या थरारक साहित्याची ओळख करून देणे, हेच आमचे ध्येय आहे। सदर कथेचे मालकी हक्क लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व अघोर मैफिल स्टोरीटेलर चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही। रखमा गप्प बसली। मग जरा वेळाने म्हणाली, मी विसरलेच होते। बाईंचे वडील पंचाक्षरी होते। त्यांनीही वाडीला 1-2 भेटी दिल्या होत्या। त्यांनीच हे उपाय सुचवलेले असणार। सोनाली, मी तुला त्यातलं काही सांगणार नाही, पण बाईंनी प्रत्येक गोष्ट मला दाखवली। त्या सारख्या म्हणत होत्या, रखमे, माझ्या मागणं तूच इथं असणार आहेस ना? मग नीट पाहून ठेव, पुन्हा वेळ यायचीच आहे। माणसं कधीही शहाणपण शिकत नाहीत। पूर्वीच्यांनी केलेल्या त्याच चुका परत करत राहतात। तुला माहीत असायला हवं। सोनाली, त्यांनी आणखी काही सांगितलं, पण ते तुझ्यासाठी नाही आणि यातलं काही सांगणार नाही। फक्त एक सांगते, दार उघडलेली आहेत। बाई म्हणत होत्या, ती परत बंद करायला हवीत। जे बाहेर मोकाट सुटलं आहे त्याला परत आत जेरबंद करायला हवं आणि तू तर सारं पाहून ठेव। रखमे, इथं वाड्यावर राहायचं म्हणजे हे माहीत हवंच। रखमा बराच वेळ गप्प बसली। शेवटी सोनालीनेच विचारलं, मग काय झालं का त्याचं काम? काय जे बंद करायचं होतं ते केलं का बंद? सोनालीच्या आवाजात एक नैसर्गिक असा अविश्वास होता। शब्दात थोडीशी थट्टाई होती। रखमा गर्रकन तिच्याकडे वळून म्हणाली, सोनाली, या गोष्टी हसण्यावारे नेण्याच्या नाहीत। मग ती जरा थांबून म्हणाली, आज ना उद्या द्यावंच लागणार होतं, ते आताच देते। काय देतेस? काय देणार आहेस? तू थांब, इथं मी आलेच। रखमा आत गेली। आत एक कपाट उघडल्या मिटल्याचा आवाज आला। रखमा बाहेर आली तेव्हा तिच्या हातात लाल फडक्यात बांधलेली एक चपटी वस्तू होती। बाहेरच्या आकारावरून वही किंवा पातळ पुस्तक वाटत होतं। हे घे। ते लाल पार्सल पुढे करीत रखमा म्हणाली, काय आहे ते समजण्याखेरीज मी घेणार नाही। सोनाली म्हणाली, तुझ्या आजीने लिहून ठेवलेलं आहे, योग्य माणसाच्या हातात दे, त्या म्हणाल्या होत्या। आणि परवा जेव्हा तुझ्या हातून तुझ्या नकळत तुझ्या आजीचं चित्र रेखाटलं गेलं तेव्हाच मला समजलं, आजीनंतर तूच। एक पाऊल मागे सरत सोनाली म्हणाली, नाही ग बाई, मी कुणी नाही, मला नाही यात कशात गुंतून पडायचं। रखमा मान हलवत होती। या गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत सोनाली। तुझ्या हातून आजीचा चेहरा आला हीच ती खून होती। लाल पुडकं पुन्हा पुढे करत रखमा म्हणाली, अगं नुसतं वाचून पाहायला काय हरकत आहे? घे, तुझ्याच आजीच्या हातून लिहिली गेलेली ती हकीकत आहे। एवढ्या आग्रहानंतर नाही म्हणणं सोनालीच्या अगदी जीवावर आलं। शिवाय रखमा म्हणत होती तेही खरंच होतं। नुसती एखादी हकीकत वाचल्याने काय बिघडतं? तिनं ते पुडकं हातात घेतलं। सोनाली वर तिच्या खोलीत आली। ती रखमाला विचारायला गेली होती, जराशी माहिती हवी म्हणून, आणि माहितीचा महापूरच तिच्यावर लोटला होता। शेवटच्या क्षणी त्या ऐकीव गोष्टी एकदम तिला येऊन स्पर्शल्या होत्या। प्रत्यक्ष आजीने लिहिलेले कागद तिच्या हातात आले होते। तिने ते पुडकं उशीखाली सारून ठेवलं। ती ते वाचणार तर होतीच, पण आता या क्षणी नाही। रखमाच्या हकीकतीने आधीच मनावर परिणाम झाला होता। ओल्या मातीत बी लवकर रुजतं म्हणतात। मग या नाना विश्वासासाठी तिच्या मनाची पार्श्वभूमी या क्षणी चांगलीच तयार झाली होती। आणि मग त्यांनी एकदा का मनात मूळ धरलं की पुढच्या सर्व क्रिया, सर्व विचार यांच्यावर त्यांचा प्रभाव पडणारच। ज्या रंगाच्या काचेतून तुम्ही जगाकडे पाहता त्याच रंगात जग तुम्हाला दिसणार। तरी पण काही वेळ जाऊ द्यायला हवा। पश्चिमेकडे उघडणाऱ्या खिडकीपाशी येऊन ती उभी राहिली। आता सूर्य पश्चिमेकडे कलला होता। त्या घराची सावली आता त्यांच्या बाजूला पडली होती। तिच्या मनात एक संपूर्ण असंबंध असा विचार येऊन गेला, बरं झालं ते घर आपल्या आणखी जवळ नाही तर संध्याकाळचा सूर्य क्षितिजाला टेकला की त्या घराची सावली आपल्या घरावरच पडली असती। त्या विचाराचाच तिला राग आला। आपण आता सावलीलाही भ्यायला लागलो की काय? तिच्या मनात विचार आला, सावली म्हणजे फक्त प्रकाशाचा अभाव, एक निर्द्रव्य प्रक्षेप। पण मग तिला तो मागचा अनुभव आठवला। त्या बंद खोलीतल्या खिडकीच्या उन्हाच्या चौकोनात तिची सावली पडताच समोरचं दार हलके हलके बंद झालं होतं। खाली जाण्यासाठी ती खोलीच्या दारापर्यंत आली सुद्धा,
पण मग ती दारातच थांबली. एकतर खाली कोणाच्या वर्दळीचा आवाज येत नव्हता. आता दुपारचे फक्त 3 वाजले होते. एकटीने खाली जाण्यात काहीच अर्थ नव्हता. शिवाय ते आजीचं हस्तलिखिताचं बाळ, ते तिला खुणावत होतं. मनात उत्सुकता तर होतीच, कारण ही आजी म्हणजे कोणी सामान्य बाई नव्हती हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होतंच. आणखी एक विचार आला होता. आजीचं हस्तलिखित म्हणजे काही बोधकथा, मनोरंजनपर किंवा नीतिकथा नसणार. तिचं मांत्रिकाचं घराणं, तिचा इथला मुक्काम आणि कार्यक्रम सर्वच लोकविलक्षण होतं. तिचं हस्तलिखित साधं नसणार आणि रात्रीच्या अंधारात एकटी दुकटीने वाचण्यासारखं तर खासच नसणार. त्यापेक्षा आताच वाचायला घ्यावं. सोनाली कॉटवर येऊन बसली. उशीखालचं ते लाल कापडातलं पार्सल बाहेर काढून तिने ते मांडीवर ठेवलं. ज्याला बासनात गुंडाळून ठेवणं म्हणतात तो असलाच प्रकार असला पाहिजे. तिने कापडावरून हात फिरवला. कापड रेशमी होतं. सोनालीला कद, पिदांबर, सोहळ्यातले कपडे याची काहीच माहिती नव्हती. तिने पार्सल नाकापाशी नेऊन त्याचा वास घेऊन पाहिला. एक वास होता. दुर्गंधी तर नाहीच, अप्रिय म्हणण्यासारखी नाही. सोनालीला बुक्का, केशर यांच्या वासाची काहीही कल्पना नव्हती. एक गोष्ट उघड दिसत होती, कापडावर अजिबात धूळ नव्हती. कितीतरी वर्ष कोणत्या तरी कपाटात ठेवून दिलेलं असलं तरी या पार्सलवरून सतत कोणाचा ना कोणाचा तरी हात फिरत होता. कापडाला वरून 2 निर्गाठी मारल्या होत्या. केवळ तिची नखं लांब लांब होती म्हणून तिला त्या सुळसुळीत कापडाच्या गाठी सोडता आल्या. कापड बाजूला होताच आतले कागद समोर आले. कागद जाड होता आणि अक्षर मोठं होतं. म्हणजे तिला आधी जे एक खूप मोठं बाळ वाटलं होतं ते प्रत्यक्षात लहानशी हकीकत होती. अक्षर वळणदार नसलं तरी सुवाच्य होतं. आजकाल मात्रांना वेटोळी दिसत नाहीत. उकाराच्या खुणेला असा मोठा बाक दिसत नाही. तिने कागदांची चळत फर्र आवाज करीत हवेतून फिरवली. मगाचाच तो वास आता आणखी स्पष्टपणे जाणवला. एक गोष्ट सहज ध्यानात येत होती. लेखात परिच्छेद, अवतरण, संवाद काहीही नव्हतं. सर्व मजकूर सलग होता. बाबा वाडीवर फार वेळ आले नाहीत. आजीने सुरुवात केली होती. फार तर 5-7 वेळा आले असतील. अगदी सुरुवातीस आले ते मला माहेरपणासाठी गावाकडे घेऊन जायला. तसे घरचे आम्ही गरीब नव्हतो, पण या दांडेकरांकडे त्यांची परिस्थिती फारच वेगळी होती. बाबा स्वतःचा मान राखून घेणारे. ते एका रात्रीपेक्षा जास्त मुक्कामाला थांबले नाहीत. संध्याकाळची मी त्यांच्याबरोबर समुद्र किनाऱ्यापर्यंत फिरत गेले. तेव्हा भाऊजींनी त्यांचं दुसरं घर बांधलं नव्हतं. मोठ्या घरापासून ते थेट किनाऱ्यापर्यंत सरळ मोकळी जमीन होती. पण समुद्राकडे जाता जाता बाबा वाटेत थांबले. जिथे आता दुसरं घर उभं आहे तिथेच बाबा थांबले. पायाने खालची रेती हलवत होते. चारी बाजूंना पाहत होते. मग शेवटी म्हणाले, आता वाडीवर परत येशील तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेव. हौशीचं या बाजूला यायचं नाही, समजलं ना? रात्रीचं तर अजिबात फिरकायचं सुद्धा नाही, लक्षात ठेवशील ना? बाबांचे शब्द मला जरा चमत्कारिक वाटले, पण त्यांच्या शब्दांवर शंका घ्यायचा विचारसुद्धा मनात आला नाही. बाबा 4 चौघांसारखे नव्हते. त्यांच्या काही कृत्यांना कारण नसत. वरवर पाहता ती कृत्य अट्टहासी माणसासारखी किंवा अविचारी माणसासारखी वाटत. पण त्यांच्या मनात आत कुठेतरी एखादा अडाखा असायचा. 2+2 म्हणजे 4 हा आपला साधा हिशेब झाला. बाबांचे हिशेब काही वेगळेच असत. मी त्यांची एकुलती एक मुलगी, तेव्हा ते सांगतील ते माझ्या हिताचंच असणार ही माझी खात्री होती. तेव्हा त्या संध्याकाळचे त्यांचे शब्द माझ्या आठवणीतून कधीही जाणार नव्हते. मी माहेराहून आठवड्याभरात परत आले, पण बाबांनी सांगितलेल्या गोष्टीची कुठेही वाच्यता केली नाही. तशी मी घरात लहानच. मामंजी आणि सासूबाई हे करते. घराबाहेरचा सर्व कारभार मामंजींच्या शब्दाप्रमाणे, तर घराच्या उंबरठ्याचा आत सासूबाईंचं राज्य. तशा त्या खाष्ट किंवा रागेट नव्हत्या. कामालाही मागे सरणाऱ्या नव्हत्या, पण एकूण समज जरा कमीच. लंगड्या पिलाला मादी झुकतं माप देते म्हणतात. इथेही हाच प्रकार होता. तसं यांचं आणि मोरेश्वर भाऊजींचं शिक्षण बेताच आणि घरचाच व्याप इतका होता की शिक्षण घेऊन 4 पैशासाठी नोकरी करायची वेळच येणार नव्हती. पण डिग्री असो वा नसो, व्यवहारात माणसानं सावध राहिलं पाहिजे. माणसांची पारख करता यायला पाहिजे. कुणाला जवळ करायचं, कुणाला 4 हात दूर ठेवायचं, कुणाच्या वाऱ्याला सुद्धा उभं राहायचं नाही हे ज्ञान उपजत नसतं, पण अनुभवांनी शिकून घ्यावं लागतं. स्तुतीपाठक श्रीमंताभोवती तर गर्दी करणारच, पण त्यांच्यातला कोण आपमतलबी, ढोंगी, फसवा, लबाड हे समजायला हवं. भाऊजींच्याबद्दल ही अक्कल नव्हती. आणि एकदा का मनात आडी बसली की त्या माणसाच्या प्रत्येक शब्दामध्ये स्वार्थी हेतू दिसायला लागतो. पूर्वग्रहाने दृष्टी पार आंधळी होऊन जाते हीच खरी गोष्ट.
भाऊजींच्या लग्नात कृष्णाबाईच्या वडिलांना पाहिलं, मात्र खात्री झाली हा माणूस चांगला नाही. दांडेकरांशी याची सोयरीक व्हायला नको होती. तशी कृष्णाबाई दिसायला चांगली होती, वागायलाही सरळ होती. त्या बिचारीच्या मनात काहीही छक्के पंजे नव्हते. पण तिचा बाप तिचा बुद्धिबळातल्या प्यादासारखा वापर करीत होता. सासूबाई मामंजी होते तोवर कृष्णाबाईच्या माहेरच्या एकाही माणसाचा घरात शिरकाव झाला नव्हता. पण मामंजी गेले, वर्षभरात सासूबाई गेल्या की कृष्णाबाईकडच्यांना रान मोकळं सापडलं. त्या लोकांनी भाऊजींच्या डोक्यात वाटणीचं खोळं भरवलं. यांच्याशी भाऊजींची रोज शब्दाशब्दी व्हायला लागली. यांनी साफ सांगितलं, इस्टेटीची वाटणी होणार नाही. सर्व व्यवहार तपासायला वाटलं तर भाऊजींनी त्यांच्यातर्फे एखाद्याची नेमणूक करावी आणि वर्षाअखेर जे काही उत्पन्न येईल त्याचा निम्मा निम्मा वाटा दोघांच्यात विभागला जावा. यांचं वागणं इतकं चोख असायचं की कशावर शंका घ्यायला जागाच नव्हती. मग ते वेगळ्या घराचं वारं डोक्यात शिरलं. यांनी भाऊजींना सांगितलं, मूळ घरावरचा सगळा हक्क सोडून द्या, मग नवीन घर बांधण्याच्या खर्चाचा निम्मा वाटा मी देईन. तेव्हा मग ते घर बांधलं. यांनी भाऊजींना खूप सांगून पाहिलं की तुझं घर वाडीच्या दुसऱ्या बाजूला बांध, म्हणजे तेवढी देखभालही होईल. पण नाही, आणि बाबांनी जी जागा अभद्र म्हणून दाखवली होती नेमकं तिथेच भाऊजींनी घर बांधायला काढलं. तसं ते मला मानत असत. मी त्यांना एका बाजूला घेऊन परोपरीने सांगून पाहिलं, तिथे घर बांधू नका. मला वाटतं त्यांना माझं म्हणणं पटलंही असतं जर त्यांचा तो नालायक सासरामध्ये आडवा आला नसता तर. शेवटी तिथेच घर बांधलं आणि तेही मागची बाजू आमच्याकडे करून. मी बाबांना पत्र टाकलं. पत्रात मोगमच लिहून कळवलं की त्यांनी एकदा वाडीवर येऊन जावं. खरं सांगायचं तर आमच्याकडची गरिबीच. तेव्हा वाडीवर स्वागत कसं होईल, कुठे कळत नकळत अपमान तर व्हायचा नाही ना, याची बाबांना सतत धास्ती. त्यांना तरी बोल कसा लावायचा. प्रत्यक्ष मालक जरी बोलले नाही तरी मालकांच्या दारची कुत्री असतात ना, ती सुद्धा भुंकायला कमी करत नाहीत. पण शेवटी बाबा आले. यांना जरासा राग आला असेलही, मला काही सांगता येत नाही. कदाचित बाहेरून बाबांच्या संबंधात यांच्या कानावर काही गेलंही असेल, तेही मला माहीत नाही. हे बोलले मात्र काहीच नाहीत. बाबा सकाळी 11च्या सुमारास पोहोचले. बाबांच्या बरोबर हे 5-7 मिनटं बसून चहाचा कप घेऊन मग वाडीवर कामासाठी निघून गेले. काय ग दुर्गे, कशासाठी बोलवून घेतलंस? बाबांनी विचारलं. मी त्यांना वरांड्यात आणलं आणि समोरचं दुसरं घर दाखवलं. तुम्ही पाहिलं नाहीत का, मी त्यांना विचारलं. आमच्या मोरेश्वर भाऊजींचं घर. त्या घराकडे बाबा बराच वेळ नुसते पाहत उभे राहिले. मग म्हणाले, मी जरा समुद्रावर जाऊन येतो. वरांड्याच्या पायऱ्या उतरून ते समुद्राकडे गेले. अर्थात जाताना आणि येताना दोन्ही वेळा त्यांना भाऊजींच्या घरावरून जावं लागणार होतं. मी घरात येऊन कामास लागले. बाबा तिकडून केव्हा परत आले मला माहीत नाही. बाहेरून परस्पर वाडीवरही गेले असतील. ते 1च्या सुमारास परत आले. त्यांच्या मागोमाग बाबाही आले. जेवणं झाली. जेवण घेत असतानाच बाबांनी सांगितलं, दुपारच्या गाडीने परत जाणार आहे. अर्थात त्यांना बैलगाडीतून हमरस्त्यापर्यंत सोडण्याची व्यवस्था होणार होती. मला माहीत होतं माझ्याशी बोलल्याखेरीज बाबा जायचे नाहीत. जेवणानंतर विश्रांतीसाठी हे वर गेल्या गेल्या मी वरांड्यात आले. बाबा माझीच वाट पाहत होते. दुर्गे, हे काही चांगलं लक्षण नाही बघ, ते म्हणाले. येताना पलीकडच्या घरात गेलो होतो. मोरेश्वर होता, कृष्णाई होती. सासरे बुवा कुठे दिसले नाहीत. तशी ती दोघं सरळ आहेत ग, पण माणसाचं कसं आहे, चिखलात पाय पडला की अंगावर चिखलाचे डाग यायचेच. मला पाहताच मोरेश्वरच्या कपाळावर आठी आली. मनाशी म्हटलं, सासरेबुवांनी कान भरवलेले दिसतायत. आपण एक शब्द बोलायचा नाही. प्रकृतीची चौकशी केली. घर तरी दाखव म्हणालो. मोरेश्वर नाराजच होता, पण ती कृष्णा, ती म्हणाली, चला हो दाखवते. 3 मजले पाहिले मी दुर्गे. तो सासरा असता तर त्याने मला घरात पाय टाकू दिला नसता. मला जे काय पाहायचं होतं ते मी पाहिलं. दाराबाहेर पडलो ना पडलो, तोच समोरून कृष्णाचा बाप आला. मी त्याच्याशी शब्दसुद्धा बोललो नाही, पण मी सारं घर आतून पाहिलं आहे हे त्याला समजणारच. दुर्गे, मी एवढंच सांगतो, तो माणूस भला नाही. काय करेल सांगता येत नाही. त्यांनी जाताना मला काही सांगितलं. दुर्गे, ते म्हणाले, त्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर तो माळा आहे ना, त्याच्याकडे लक्ष ठेव. मध्यरात्री माळ्याच्या खिडकीतून कधी हलता प्रकाश दिसायला लागला तर सावध हो. वरचं त्रिकोणी छप्पर आहे ना, त्याच्यावर औशीचं रात्रीचं काही बसलेलं दिसलं तर सावध हो. विश्वनाथरावांनाही सांभाळून राहायला सांग. रात्रीचे त्या घराच्या बाजूला आत जाऊ नका म्हणावं. बाबा सांगत होते. त्या मागचा त्यांचा हेतू मला समजला होता. पण यांना इतके दिवस मी अगदी जवळून पाहिलं होतं. त्यांना मी असलं काहीही सांगणार नव्हते. परिणाम नेमका उलटा झाला असता.
त्याच रात्री ते घराबाहेर पडले असते, भाऊजींच्या घराकडेच काय प्रत्यक्ष घरात गेले असते, तेव्हा मी होस हो केलं. दारापाशी बैलगाडी आली. गाडीत पडशी टाकता टाकता बाबा म्हणाले, दुर्गे, काही झालं तर मला बोलव बर का. काय खुणा पाहिजे तुला माहीत आहे, आणि मागे मला काही करताना तू पाहिलं असशील. पण एक ऐक, नाही ते करायच्या फंदात तू पडू नकोस, समजलं का. विश्वनाथ रावांना राग आला तरी चालेल, त्यांची सुरक्षितता पाहायला हवी ना. 2 अधिक उण्या शब्दांनी काही जखमा होत नाहीत, समजलं. तुझ्याकडून शब्द आला की मी असेन तसा येईन, समजलं. आणि मग ते गेले. बाबांच्या शब्दांनी मनात नाही त्या कल्पना यायला लागल्या होत्या. त्या घरात काय चालतं याची काहीतरी माहिती काढायलाच हवी होती. घरात काम करणाऱ्या बायका, त्यांच्याकडे कुणाचं लक्ष नसतं, पण त्यांचं घरात सगळीकडे लक्ष असतं. भाऊजींच्या कामवालीशी रखमा नेहमी बोलायची. रखमालाच चौकशी करायला सांगायला हवी, पण आधी रखमाला नीट कल्पना द्यायला हवी. तसे घरच्यांबद्दल सगळ्याच कामवाल्या एकमेकींना विचारत असतात, पण म्हणजे रखमाला विश्वासात घेणं आलं आणि अर्धवट नाही, सगळं सांगायला हवं. बाबा काय करत असं ते सांगणं आलं. त्याखेरीज तिचा विश्वास कसा बसायचा. तिला बाजूला घेऊन प्रकरणाची जराशी कल्पना दिली. आधी बिचारी घाबरलीच. या खेड्यापाड्यातल्या लोकांचा या प्रकारांवर अगदी चटकन विश्वास बसतो, पण दांडेकरांशी तिचं इमानही तसंच बळकट. तिने कृष्णाबाईच्या कामवालीशी बोलून बरीच माहिती काढली. एक म्हणजे भाऊजींचे सासरे सततचेच तिथे मुक्कामाला असतात. दुसरे म्हणजे त्यांचा मुक्काम वरच्या माळ्यावरच असतो. साफसफाईसाठी सुद्धा कामवालीला तिकडे जायची बंदी आहे. कृष्णाबाई बाबांचा उल्लेख करते, त्यावरून तिला समजलं की ते तिथेच मुक्कामाला आहेत. ती कामाला असताना तरी तिला ते दिसले नाहीत. बाहेर पडत असतील तर अगदी पहाटे, उजाडण्यापूर्वी किंवा रात्री अंधार पडल्यावरच. रखमाला आणखी काही माहिती काढून घेता आलीच नाही, कारण कृष्णाबाईच्या कामवालीने एकाएकी त्या घरचं कामच सोडलं. म्हणजे ती 2-3 दिवस दिसली नाही, म्हणून मीच कृष्णाबाईला विचारलं, अगं दोन्ही भांडेवाली दिसत नाही ग. आधी कृष्णाबाई काही बोलली नाही, पण मग तिच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. तसं वय किती, जेमतेम 22च. लग्नानंतरची पहिली 2 वर्ष एकत्रच होतो, तेव्हा ती तशी खुशीत असायची. अंगावर पडेल ते काम करायची, कशाची जबाबदारी नाही. काळजी घ्यायला घरात मोठी माणसं आहेत. आता सगळंच तिच्या एकटीच्या शिरावर आलेलं. तशी पैशाची काळजी नव्हती. भाजीपाला धनधान्य सगळंच घरात येत होतं. वर वाटणीचे पैसेही येत होते, पण ती काही सुखी वाटत नव्हती. काही अडचण आहे का गं, मी विचारलं. बाबांनी कामवालीला घालवून दिलं. कृष्णाबाई म्हणाली, काय तर म्हणे वरच्या माळ्यावर गेली होती, पण दुःख तेवढंच नव्हतं. या बायांच्या तोंडाला आवर कोण घालणार. त्या कामवालीने काही ऐकवलेलं असणार. कृष्णाबाईकडे कामावर यायला एकही बाई राजी नव्हती. या पुरुषांना काय होतं हुकूम द्यायला. कृष्णाबाई म्हणत होती, शेवटी घरच्या बाईला सगळं पाहावं लागतं, यांचं काय जातं. तिचा विश्वास संपादन करण्याचा साधा सोपा मार्ग समोर दिसत होता. कृष्णाबाई, तुझं काम रखमा करेल आणि ती तुझ्या घरात पायसुद्धा टाकणार नाही. म्हणजे तुझ्या वडिलांना नाही त्या शंका यायला नकोत. तुझी दोन्ही भांडी दुपारची तुमच्या मागच्या वरांड्यात आणून ठेव. रखमा सगळं काम करून ते तिथे परत ठेवत जाईल. तिला बिचारीला केवढं हायसं वाटलं. तशी ती माझी सख्खी जाऊच होती, तेव्हा मी अशी मदत केली तर त्यात वावगं काहीच नव्हतं. पण आम्ही दोघी एकमेकींना भेटलो, 4 शब्द बोललो तर कोणाला संशय यायचं काहीच कारण नव्हतं. भावाभावांच्यात तशी शब्दाशब्दी झाली असेल, पण ती भांडणं आतल्या घरापर्यंत पोचलीच पाहिजेत असं थोडंच आहे. रखमा आधी जरा आडेवेडे घेत होती, पण शेवटी ती तयार झाली. कृष्णाबाईच्या भेटी दर 2 दिवसासाठी व्हायला लागल्यात. मी ठरवलं होतं तिला आपण होऊन काहीही विचारायचं नाही. शरीरात काही दुखत खुपत असलं तर लपून राहत नाही. मनाचंही तसंच आहे आणि माझा तर्क खरा ठरला. 2-3 भेटी झाल्यावर तीच एकदा आपण होऊन म्हणाली, बाई सांगू का नको. घरचीच माणसं, त्यांच्याबद्दल कसं बोलायचं. मी काहीच बोलले नाही. कृष्णाच पुढे म्हणाली, एक यजमान, दुसरे वडील, पण बाई कशाने तरी झपाटलंय बघा त्यांना. सारखे वरच्या माळ्यावर जात असतात. मलाही वर जायची बंदी आहे आणि रात्री अपरात्री समुद्रावर जात असतात. खरं तर आमचा संसार किती सुखाचा व्हायला हवा नाही का. कशाची ददात नाही. तुमच्यासारखी मोठी माणसं मदतीस आणि सल्ला द्यायला, पण तुमचं नाही तर थोरल्या भाऊजींचं नाव काढलं की यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलीच. मला तर वाटतं बाबांनीच काहीतरी नाही ते यांच्या मनात भरवून ठेवलं आहे. कृष्णाला आणखी काही सांगायचं होतं, पण या पहिल्या खेपेस तिचा धीर झाला नाही. पण ती मनातली ठसठसती जखम ती काही कृष्णाला गप्प बसू देत नव्हती. दुसऱ्या दिवशी रात्री 8च्या सुमारास स्वयंपाकघराच्या दारावर थाप आली. स्वयंपाकघरात मी आणि रखमा दोघीच होतो.
रखमाने दार उघडलं तर बाहेर कृष्णा उभी, अशी घाबरली की सांगता सोय नाही. सारखी खांद्यावरून मागे वळून पाहत होती, सारखी पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसत होती. तिला आधी घरात घेतलं, चुलीपाशी पाटावर बसवली. रखमाला कपभर दुधात साखर घालायला सांगितली आणि ते दूध आणि कृष्णाला प्यायला लावलं. तेव्हा कुठे ती जराशी भानावर आली. बाई, ती म्हणाली आणि तिने एकदम डोळ्यांना पदर लावला. रडत होती, स्वतःशीच मान हलवत होती. अगं सांग तरी काय झालं ते, मी म्हणत होते. आताच दोघं गेले समुद्रावर, आता रात्री 12 वाजल्याखेरीज परत यायचे नाहीत, कृष्णा शेवटी म्हणाली. बाई, हे अगदी रोजचं झालंय हो, आणि मी त्या साऱ्या घरात एकटी. मला आताशी भीती वाटायला लागली हो त्या घराची. सगळ्या खोलीतून दिवे लावून ठेवले तरी धीर येत नाही बाई. खरी भीती वाटते ती त्या माळ्याची. सारखं वाटतं वर कोणीतरी आहे. आपल्या या घराचा आहे ना तसाच माळा आहे, जिना नुसताच वरच्या माळ्यात जातो, वर दार नाही, काही नाही. दार असतं तर बाहेरून कडी घातली असती, तेवढाच जीवाला धीर आला असता. आता जरा कुठे खट्ट झालं की दचकायला होतं. तुम्ही चलता का, यांना 2 शब्द सांगता का. मला तिची खरंच कीव आली. बाबांना या जागेच्या आसपास काहीतरी जाणवलं होतं. तिची भीती अगदीच निराधार आहे असं मला वाटत नव्हतं. आणि ही अशी सतत दचकत घाबरत राहणं चांगलं नव्हतं, कारण तिला यशवंताच्या वेळेचे दिवस गेले होते. मग तिला माहेरीत जायला का सांगू नये. मला एकाएकी कल्पना सुचली. त्यात गैर काहीच नव्हतं. तिच्या आईकडेच जात होती. इथे तिच्या एकटीवरच सगळ्या कामाचा बोजा पडत होता. मी तिला सांगितलं, कृष्णा, तू आजची रात्र इथेच थांब. ती काही बोलायला लागताच मी तिला गप्प केलं. हे बघ, मी वरांड्यातच थांबते. भाऊजी येताना दिसले की त्यांना भेटते आणि सांगते काय सांगायचं ते. तू अजिबात काळजी करू नकोस. रखमा, जागेला मागच्या खोलीत घेऊन आणि थांब तिच्याबरोबर. मी आवरते मागचं सारं. आवरावर केली आणि वरांड्यात येऊन बसले. चंद्र उशिरा उगवला, पण हवा स्वच्छ होती आणि लांबवरचं चांगलं दिसत होतं. ते दोघं दिवा घेऊन गेलेले नसणार, कारण वाट त्यांच्या पायाखालचीच होती. कृष्णाने फक्त खालच्या खोल्यात दिवे ठेवले होते. वरचा मजला आणि माळा अंधारात होता. घराच्या छपराकडे नजर जातच होती. बाबांनी सांगितलेलं कसं विसरणार, पण ती छपरावरची रेषा अगदी सरळ होती. अगदी शांतता होती. म्हणून त्या दोघांच्या पावलांचा आणि आपापसात काहीतरी बोलण्याचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला, कारण त्यांच्या घराचं दार समुद्राकडे होतं. काही वेळा माणूस काही गोष्टी विचार न करताच करतो. अविचाराने करतो असा याचा अर्थ नाही. आतून कुठून तरी एकदम प्रेरणा येते आणि माणूस ते करतो. कधी त्याचा परिणाम चांगला होतो, कधी वाईट होतो, पण त्या क्षणी माणूस परिणामांचा विचारच करत नाही. वरांड्याच्या खिळ्याला टांगलेला कंदील काढून मी हातात घेतला आणि पायऱ्या उतरून सरळ भाऊजींच्या घराकडे निघाले. औशीच्या वेळेस तिकडे फिरकू नकोस. रात्री तर नाहीच नाही. बाबांनी जाताना मला इशारा दिला होता, पण या क्षणी मी तो पार विसरून गेले होते. भाऊजींच्या घराला वळसा घालून मी तिथपर्यंत पोहोचले. ते दोघं घरात जाण्याच्याच बेतात होते. मी मोठ्याने हाक मारली, भाऊजी, मोरेश्वर भाऊजी. कोण? दुर्गावहिनी. भाऊजींचा आवाज आला. हो, मीच आहे. भाऊजी, जरा इकडे या, तुमच्याशी 2 शब्द बोलायचे आहेत. खोलीतल्या दिव्याचा प्रकाश वरांड्यात पडला होता. त्या प्रकाशात मला ते दोघं दिसत होते. क्षणभर भाऊजी तसेच उभे राहिले. मग त्यांनी मान वळून कृष्णाबाईच्या बाबांकडे पाहिलं. त्यांना काय सासऱ्यांची परवानगी हवी होती? लागत होती. मला जरासा रागच आला. आवाजही चढला असला पाहिजे. 2 मिनिटं या खाली भाऊजी, मी म्हणाले. ते वळले. पायऱ्या उतरून माझ्यासमोर येऊन उभे राहिले. शेवटी त्यांची बुद्धी ठिकाणावर आली. वहिनी, इतक्या रात्रीच्या वेळी? भाऊजी, जरा ऐका. आधी मी काय सांगते ते नीट ऐका. कृष्णाबाई माझ्या घरी आहे. तुम्ही असे रात्री अपरात्रीची तिला त्या घरात एकटीच्या एकटी ठेवून जाता. ती कोणत्या अवस्थेत आहे माहीत असूनही ती बिचारी इतकी घाबरलेली होती. तिला कपभर गरम दूध प्यायला दिलं आहे आणि झोपवलं आहे. आता माझं ऐका. तुमचे दिवस रात्रीचे जे काही उद्योग चालले आहेत त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, पण कारण नसताना तुम्ही आमच्याशी उभा दावा धरला आहे. दोन्ही घरातलं जाणं येणं बंद करून टाकलं आहे. तिने आधारासाठी, मदतीसाठी कुणाकडे वळायचं? मी काय सुचवते ते पटतं का पहा. बाळंतपणाची वेळ येईपर्यंत तिला तिच्या मायरीच का नाही पाठवत? तिचीही व्यवस्थित देखभाल होईल आणि तुम्हालाही काही काळजी करायला नको. मुद्दाम सांगायला आले, नाहीतर कृष्णा कृष्णा हाका मारीत साऱ्या घरभर फिरला असतात. उद्या सकाळी तिला पाठवून देते. पहा, मी सांगितलं त्यावर विचार करा. तुमच्या दोघांच्या हिताचंच आहे. मग तशीच वळून परत घरी आले. नमस्कार अभय रसिकांनो. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. अघोरी